केला, मग संध्याकाळी काही आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर आले। आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घटना बघितल्यानंतर या सगळ्या प्रीनियोजित होता असा सगळ्याचा वास येतोय। काही गोष्टी ठरवून केलेल्या होत्या, ठरवून म्हणजे इथे अशी दंगल घडवायचीच आहे असे काही लोकांची तयारी होती का, ह्याचे पण थोडी आता जरा त्याच्या बाबतीमध्ये चौकशी होणार। शेवटी हे राज्य, ह्या राज्यामध्ये तुम्ही काही येऊन घडवणं हे असं सोपं राहिलेलं नाही आहे। किती आमच्या पोलीस बांधवांवर, आता हे कोणाच्या कुठल्या संविधानामध्ये लिहिलेलं आहे, कोणाच्या चौकटीमध्ये बसतंय की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे आमचे पोलीस खातं तिथे शांत करण्यासाठी आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तिथे उपस्थित होतं, त्यांच्यावर हल्ला करण्याचं काय कारण आहे? कशाला त्यांच्यावर हल्ला केला? एकाचा आमच्या DCP लेवलच्या अधिकाऱ्यांवर कुऱ्हाडीवर हल्ला केलेला आहे, कुऱ्हाडीने हल्ला केलेला आहे। हे अशा पद्धतीचे आंदोलन कुठल्या चौकटीत होतात? आणि आमच्या पोलीस बांधवांवर हल्ला केल्यानंतर तुम्हाला वाटतं सरकार म्हणून आम्ही गप्प बसणार? पाकिस्तानचा अब्बा आठवणी देईल अशी कारवाई आता होणार आहे। मग कळेल काय असतं ते, पोलिसांवर हल्ला करून काय होतं ते। म्हणून आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे ना, पण हे कुठल्या प्रकारची आंदोलन आहेत ज्याच्यामध्ये पोलिसांवर हल्ला करायचा, कुऱ्हाडीने हल्ला करायचा पोलिसांवर? कशासाठी? कोणी हिम्मत दिली आहे? म्हणून ही सगळी हिम्मत तोडण्याचं काम आमच्या देवाभाऊचं सरकार निश्चित पद्धतीने करेल एवढा विश्वास महाराष्ट्राच्या जनतेला देतो। विरोधकांनी मात्र आज तुमच्या विरोधात आंदोलन केलं आणि तुम्ही द्वेष पसरवणारी वक्तव्य करतात, त्यामुळे तुम्हाला तुमच्या पदावरून ताबडतोब हटवण्यात नाही, पण कुठल्या विरोधकांनी आंदोलन केलं? सभागृहामध्ये कोण बोलत नाही, कोणी आंदोलन म्हणजे सभागृहामध्ये एकाने पण काही बोललं नाही याबद्दल, ज्याच्याबद्दल तुम्ही मला प्रश्न विचारतायत। पायऱ्यांवर काय होतं त्याच्यावर बोलण्याचं काय अर्थ आहे? सभागृहामध्ये जाऊन अगर कोणी अशा पद्धतीची काय मागणी केली असती, माझं नाव घेऊन मी सभागृहामध्ये सकाळी 11:10 पासून उपस्थित आहे, एकाने पण माझं नाव घेतलेलं नाही, कोणीही माझ्या नावाचं नोटीस दिलं तर मी कशाला उत्तर देऊ? तर तुम्ही विरोधकांना इथे बोलवा, त्यांना चहा नाश्ता द्या आणि त्यांना विचारा। तर मत्स्य खात्याचा मंत्री म्हणून मासे पण पाठवतो। राजीनाम्याची देखील मागणी आता कोणी केली मॅडम? एक अधिकृत सभागृहामध्ये कोणी अशी मागणी केलेली मी ऐकलेली नाही। तुमचे कॅमेरा लागलेले आहेत, सभागृह तुम्ही सकाळपासून कव्हर करताय, कोणी अशी मागणी केलेली ऐकली आहे का? मी कशाला उत्तर देत बसू ही मागणी झालेली नाही तर? कुठले विरोध? मला जी काय फोटो कोणीतरी दाखवला मागे विरोधक, त्याच्यामध्ये आमचे सत्ताधारी पण आमदार होते, एक 7-8 टकली कोणतरी बॅनर माझा फोटो लावून वापरत होते, त्याला कोणा काय मागणी करायची? एवढी मोठी मागणी करू नका हो, चुकून सरकार बिरकार पडेल। नाही, एक मराठी संपून VHP आणि बजरंग दल यांनी जे आंदोलन केलं त्याचा परिपाक म्हणून काल रात्री ती दंगल नागपुरात पेटली असं विरोधकांचं म्हणणं आहे। सातत्यानं द्वेषपूर्ण वक्तव्य करणं आणि नाही, पण ते सकाळचं जे आंदोलन आहे ते कशासाठी झालं? VHP आणि बजरंग दल आणि हिंदुत्ववादी विचाराच्या जे संघटना आहेत त्यांनी आंदोलन कशाला केलं? म्हणजे ह्या राज्यामध्ये या मुद्द्यावर आंदोलन करण्याची काय चूक आहे का? की त्याला लगेच तुम्ही संध्याकाळी पोलिसांना मारेपर्यंत तुम्ही वातावरण खराब करणार? म्हणजे एवढं तुम्हाला वाईट वाटलं सकाळचं आंदोलन की तुम्हाला तिथे? मला एक आश्चर्य वाटलं, तिथला एक भाग आहे तिथे रोज एका विशिष्ट धर्माचे लोक पार्किंग करतात, कालच तिथे पूर्ण पार्किंग केली नाही तिकडे, म्हणजे प्रीनियोजित होतं का? आता जे आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी सभागृहामध्ये सांगितलं, ट्रकभर दगड आले कुठून? ट्रकभर दगड तिथे का ठेवलेले आणून? म्हणजे काय उद्दिष्ट होतं त्याच्या मागचं? या सगळ्याची आता चौकशी टप्प्याटप्प्यात होईल। म्हणून तो तुम्हाला सांगितलं, पाकिस्तानातला अब्बा आठवणीत येईल
अशा पद्धतीचा आता कारवाई पुढे येणार. दानवे यांनी आरोप केला आहे की गेले 3 ते 4 महिने सातत्यानं अशी वक्तव्य केली जात आहेत आणि वातावरण निर्मिती करण्यात आलेली. कोणाबद्दल बोलले ते? मी सभागृहामध्ये आता विधान परिषदेतून येतोय इथे. कोणाबद्दल बोलतायत अंबादास दानवे? संघ आणि तुम्ही नाव त्यांनी सभागृहामध्ये घेतलं का कोणाचं? मॅडम तुम्ही एवढ्या ज्येष्ठ पत्रकार आहात, एवढ्या ज्येष्ठ पत्रकार आहात, पोडियमवर पाहिजे मला दाखवा तो व्हिडिओ दाखवा. दाखवावं लागेल आता. त्यांनी ऑन एअर माझं म्हणणं काय आहे, सभागृह चालू आहे, तुमच्यातले असंख्य लोक वर्षांवरचं सभागृह कव्हर करतात. फ्लोर ऑफ द हाऊसवर ज्याचे विषय चालतात त्याबद्दल स्पष्टीकरण द्यायचं असतं. आता अमेरिकेमध्ये बसून कोणी माझी अगर राजीनाम्याची मागणी केली की इथे बसून ट्रम्पने राजीनामा दिला पाहिजे, हां हे असं कोणी बोलू शकतं? आमच्यातले असे काही आहेत कलाकार आतमध्ये. नितेश राणे साहेब, अरविंद सावंतांची स्टेटमेंट आहे, एका व्यक्तीला मुख्यमंत्री होता आला नाही, काय काय एका व्यक्तीला मुख्यमंत्री होता आला नाही, त्यामुळेच हे सगळं घडलं का? कोणी? उद्धव ठाकरेला? नाही नाही, त्यांचा रोख एकनाथ शिंदेकडे होता. अच्छा, मला बरं उद्धव ठाकरेला मुख्यमंत्री व्हायला आलं नाही हो. साहेब आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, काय नेमकं अरे बाबा, गुरुवारी संध्याकाळी मी जेवण ठेवतोय, मग पहिलं माझं कार्ड मी मुख्यमंत्र्यांनाच देणार ना, ते पण माशाच्या शेफचं इन्व्हिटेशन कार्ड आहे माझं. कारण का मी त्या मत्स्य खात्याचा मंत्री आहे. आता माझ्या मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी तुला सांगून जाऊ का? हो फार, म्हणजे माझ्या हातात घेऊन मला हसले, फार मोठी तंबी. आता ते तू बातमी तू चालवतोय रे, ती सगळी बातमी तुम्ही चालवताय. मी लाडक्या याद्यामधलं एक आहे, मुख्यमंत्रीची एक लाडकी मंत्र्यांची यादी आहे, त्याच्यामध्ये नितेश राणेचं नाव आहे. त्याची तू चिंता करू नको. अरे थांब ना बाबा हिंदीवाले, मला म्हणणं आहे तुम्ही माझे मुख्यमंत्री माझ्यावर काय बोलतो याची चिंता तुम्ही करू नका. तुझ्या घरात मी डोकवतो काय? तुझा संपादक तुला सकाळी तंबी देऊन बोटेल, मी बोललो काय तुला? काय मग नितेश राणे आतापर्यंत का बोलला नाही यासाठी आलेलाच ना तू माझ्या कॅबिनमध्ये आतापर्यंत? कारण का तुझ्या संपादकाने तुला तंबी दिली हे सांग पहिलं. माझ्या तोंडी कोणी लागू नये, मी त्याच्यातला दुसऱ्या मंत्र्यांसारखा नाही. काय? अरे कितींदा बोलू किती? माझे जुने व्हिडिओ बघ ना तू, रोज तो बघतोस आणि फोन करतोस. महाराष्ट्राचा पेटता मणिपूर करायचा. काय काय? भाजपाला महाराष्ट्राचा पेटता मणिपूर करायचा. अरे बापरे, अरे जाऊन दिलं. पेटवणं आणि त्याचा काय संबंध रे बाबा? हा, पेटवणं आणि ज्यांनी हे प्रश्न पेटवण्याचा विचारलं त्याचा काय संबंध? पहिलं कंठ तरी फुटून दे, मग पेटवण्याबद्दल बोलू. शिवजयंतीच्या संध्याकाळी अशा पद्धतीची नागपूरची घटना आली आहे, त्याच्यानंतर 24 तासामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये अशा घटना पुढे येताना बघायला मिळतात. कुठल्या जिल्ह्यात झालंय? जालन्यामध्ये देखील झालं आहे. जालन्यामध्ये ते झालं मॅडम, ते एका स्टेटस ठेवण्यावरून ज्याच्याबद्दल सन्मान्य अर्जुन खोतकरजीने सभागृहामध्ये ती माहिती दिली, त्याच्यावर आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आम्ही त्याच्यावर सक्त वक्तव्य करू, म्हणजे आम्ही त्याच्यावर कारवाई करू. संपला विषय, त्याच्यावर कारवाई होणार. दुसरं कुठे? तो विषय वेगळा होता आणि हा विषय नागपूरचा वेगळा होता. अजूनही सोशल मीडियाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज असो, संभाजी महाराज असो यांच्याविषयी हो, पण जे असे कार्टे आहेत ना, जे असे जिहादी माइंडसेटचे कार्टे आहेत ना, मानसिकतेचे, त्यांना सगळ्यांना बरोबर चोप देणार. आमच्या राज्यामध्ये राहून कोणी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या विरोधात भूमिका घेणं शक्यच नाही. त्यांना काय शासन करायचं आमचं राज्य सरकार करेल ना. सुरुवात त्यांनीच केलेली आहे. अरे बाबा, सुरुवात त्यांनीच केलेली आहे. हे जे काय माझ्याबद्दल जे काय तुम्ही बोलता पहिली सुरुवात कोणी केली? त्यांनी वक्तव्य केलं. इथे तुमच्या पायऱ्यांचे जर केलेलं ना, त्यांनीच केलेलं आहे. सर, नागपूर हिंसा को लेकर जिम्मेदार कौन है? कोणी? युवा सेनेने काय केलेलं? तुम्ही लावून देता आणि असं तुम्ही करता. बरोबर आहे, कारण का चुकीच्याच अगर आमच्या मुलांना अगर इतिहास तुम्ही, हे काँग्रेसचं पाप आहे खरं म्हटलं तर. पाठ्यपुस्तकांमध्ये चुकीची माहिती टाकण्याचं काम आणि आमच्या महाराजांना सेक्युलर दाखवण्याचं काम हे काँग्रेसचं पाप आहे.
म्हणून ते पुसून टाकण्याची अगर संधी भेटत असेल ना तर ती वापरली पाहिजे. नागपुर हिंसा को लेकर क्या कहेंगे? विपक्ष आरोप लगा रहा है कि हिंसा जो है मराठी होऊ दे ना दादा. माझी लिंक तुटेल तो माझी हिंदी तुला परवडणार नाही. साहेब, अमोल मिटकरी म्हणाले होते, ज्या पद्धतीने आपण वक्तव्य केलं होतं की महाराजांच्या सैन्य दलात आजच्या बद्दल हा विषय काय आहे का? त्यांनी पुस्तक सर, इतिहासाची कबरी- पुस्तकं तुम्हाला देणार सर, आहेत असं म्हणले. कबरी संदर्भात जर विचार केला तर केंद्रात नाही, आजच्या नागपूरच्या संदर्भात काय आहे का? चला हिंदी बोला. नागपुर हिंसा को लेकर सर क्या कहेंगे? विपक्ष सीढ़ियों पे प्रदर्शन कर रहा है और ये कह रहा है कि नीतीश राणे जिस प्रकार से भड़काऊ भाषण देते हैं उस वजह ये से कहाँ बोला आपको? सीढ़ियों पर स्टूडियो में अभी कल गेटवे ऑफ इंडिया के सामने खड़े रहेंगे आप, मेरे को सवाल पूछेंगे? अरे हाउस चालू है, विधानसभा का हाउस चालू है, तो हाउस में अगर इस बारे में अगर मेरे नाम लेके अगर कोई मांग हुई रहेगी तो उसके ऊपर बोलने का मेरे को अधिकार है. कोई गेटवे ऑफ इंडिया, लिंकिंग रोड इधर खड़ा रह के कोई मांग करेगा सिग्नल पे तो मैं थोड़ी उसका जवाब दे सकता हूँ. मुख्यमंत्री कहते हैं कि ये सुनियोजित तरीके से किया गया दंगा है. उप मुख्यमंत्री ये कहते हैं कि ये सुनियोजित तरीके से किया गया दंगा है. देखिए ऐसा है, हमारे राज्य के मुख्यमंत्री और हमारे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी ने इसके बारे में अधिकृत निवेदन, ऑफिशियल निवेदन किया. इसके बारे में सारे को घटनाक्रम कैसे हुआ, उसने किस तरीके से सुबह सुबह वीएचपी और बजरंग दल का आंदोलन हुआ, फिर शाम सब वो आंदोलन शांत होने के बाद इनका शाम को कार्यक्रम कैसे शुरू हुआ, ये सब के बारे में उन्होंने ऑफिशियल स्टेटमेंट दिया है. वही चीज़ सत्य है क्योंकि राज्य के प्रमुख है, होम मिनिस्टर है, उन्होंने जो कोई मालूमात दी है वो सत्य है. उसके साथ जिसने भी पुलिस के ऊपर हाथ उठाया वो हाथों को तो हम छोड़ेंगे नहीं. जिसने जिसने हमारे डीसीपी लेवल से लेके मुझे लगता है 33 पुलिस लोगों के ऊपर आज जख्मी हुए. ये किस तरीके का आंदोलन है कि तुमको पुलिस लोगों के ऊपर हाथ उठाना पड़ता है? इसके पहले भी आज़ाद मैदान के ऊपर रजा एकेडमी का आंदोलन हुआ था, तभी भी पुलिसों के ऊपर हाथ उठाया गया था, महिला पुलिसों के ऊपर हाथ उठाया गया था. कुछ सालों पहले मुझे ऐसा लगता है 2008 के करीब तभी भी भिवंडी में रजा एकेडमी का आंदोलन हुआ था, वहाँ भी 2 पुलिसकर्मियों को मार डाला गया था. फिर मालेगांव, नांदेड़, यहाँ भी जब आंदोलन हुआ था तभी भी पुलिस लोगों के ऊपर हाथ उठा के उनके ऊपर मारा गया था. तो हमेशा पुलिस लोगों के ऊपर ही हाथ उठाने का क्यों आंदोलन होता है? ये जिहादों के माध्यम से. तुमको आंदोलन करना है ना तो अपना लोकशाही तरीके से आंदोलन करो ना, अपना विचार रखो लोगों के सामने, अपना मुद्दा बताओ. तुमको पुलिस लोगों के हाथ उठाने की क्या जरूरत है? इसलिए जो जो हाथ हमारे पुलिसों के ऊपर उठाए अभी उनको भी हम उनके अब्बा पाकिस्तान का अब्बा याद ध्यान में आएगा. इस तरीके का एक्शन हमारे देवा भाऊ के सरकार के माध्यम से होगा. सर, क्या आप अबू आजमी को इन सब के लिए जिम्मेदार मानते हैं? अबू आजमी ने अगर महिमा मंडन नहीं किया होता तो शुरुआत वहीं से हुई है, शुरुआत वहीं से हुई है. आग लगाई उधर से, शुरुआत वहीं से हुई है. औरंगजेब को बड़ा करने का काम ये उनके ही चेले चपेटे ने किया है ना, उसका ही रिएक्शन आ रहा है अभी. तो तभी उसको अबू आजमी जी को अपने घर पे बुला के सत्कार करने वाले लोगों को पूछो क्या है वो, उनको पूछना चाहिए ऐसे आदमी को तुम बड़ा क्यों करते हो. आज की पीढ़ी को औरंगजेब का